नमस्कार, आप देख रहे हैं लोकल खबरें सोशल मीडिया। मीरा भाईंदर के लोगों का सालों वाला इंतजार अब खत्म हो गया है। मीरा भाईंदर शहर के लोगों को अब न्याय के लिए ठाणे शहर के चक्कर नहीं लगाने पड़ेंगे। मीरा भाईंदर शहर को अपना नया सिविल कोर्ट मिल गया है, जिसका उद्घाटन अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर सुप्रीम कोर्ट के न्यायाधीश अभय ओक द्वारा किया गया। इस दौरान महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक की प्रमुख उपस्थिति रही। श्रीमती गौरी गोडसे मैडम। बता दें कि उद्घाटन समारोह में कई दिग्गजों की मौजूदगी रही। इस ऐतिहासिक पल के गवाह बने जिला के पालक मंत्री और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिला अधिवक्ता संघ के पदाधिकारी और स्थानिक जनप्रतिनिधि। आपको बता दें कि इस दौरान आमदार नरेंद्र मेहता और गीता जैन भी उपस्थित रहीं। शहर में कोर्ट शुरू होने से रहवासियों को मिलेगी बड़ी राहत। मीरा भाईंदर की बढ़ती आबादी को देखते हुए यह कोर्ट बेहद जरूरी था इस शहर के लिए। अब लोगों के समय और पैसे की बचत होगी, जो पहले ठाणे शहर जाने में खर्च होते थे। गौरतलब हो कि विधायक प्रताप सरनाईक ने साल 2009 में इसके लिए प्रयास शुरू किए थे, जो अब जाकर सफल हुए। हाल ही में मंत्री प्रताप सरनाईक ने नए कोर्ट भवन का निरीक्षण किया था। इस कोर्ट के निर्माण को मंजूरी 2013 में मिली थी, लेकिन फंड की कमी के कारण साल 2017 में काम रुक गया था। अब आखिरकार यह सपना साकार हुआ है और मीरा भाईंदर के लोगों को एक नया कोर्ट मिल गया है। इस नए कोर्ट से शहर की कानून व्यवस्था को बनाए रखने में और मदद मिलेगी, ऐसा लोगों ने विश्वास जताया है। आइए आपको सुनाते हैं इस विषय पर क्या कुछ कहना है महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का। आइए सुनते हैं। या स्क्रीनवर दिसत आहे दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभय ओक साहेब, त्याचबरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब, त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब, न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम, त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश एस.बी. अग्रवालजी, दिवाणी न्यायाधीश एस.एस. जाधव, सुदीप पासबोला बार काउन्सिलचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाण साहेब आणि डी.जी. नाईक, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, आमदार नरेंद्र मेहता आहेत, गीता जैन आहेत, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ। खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे, त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर इथं न्यायदेवतेची प्रतिष्ठापना होती आहे, याचा खूप आनंद आहे। प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा 2008 मध्ये बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आहे, आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं
की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं. खरं म्हणजे बघा, ठाणेकर जे सांगतात ते होतं. कारण त्यांची प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक भावना असते आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते. ही फक्त दगड विटांची इमारत नाही, तर हे न्याय मंदिर होणार आहे. 4-5 दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि आता इथं होत आहे. आणि आपण वेळ दिला ओक साहेब, तर ठाण्याचे आपण लवकर करून टाकू. ठाण्याची इमारत कंप्लीट आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेले आहे. चव्हाण साहेब बरोबर आहे. आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल. आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे. खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली. त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते आणि ओक साहेबांनी 1983 साली ठाण्यात वकिली सुरू केली आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले. ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आज या ठिकाणी हे न्यायालय होतंय. लोकांना ठाण्याला जायला लागायचं. या न्यायालयासाठी देखील अनेक लोकांनी प्रयत्न केले. अगोदर त्यांची नावं घेतली. नाईक साहेब असतील, प्रताप सरनाईक आहेत, आमदार आहेत. सगळ्यांचा प्रत्येकाचा सहभाग असतो. शेवटी न्यायालय कुणासाठी होतं? वकिलांसाठी, न्यायाधीशांसाठी नाही, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी न्यायालय महत्वाचं आहे. आणि आज ते मीरा भाईंदर मध्ये होतंय. मीरा भाईंदर वाढतंय. वाढत्या गरजा, वाढत्या शहरीकरणाबरोबर इथं कोर्ट होणं गरजेचंच होतं आणि म्हणून मीरा भाईंदरकरांनी खूप वर्ष या ठिकाणी वाट पाहिली. परंतु 1760 विघ्न आली तरी सुद्धा आज या इमारतीचा ओक साहेबांनी शुभारंभ केलाय. याचा आनंद आपल्या सगळ्यांना.